नमस्कार. महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीचा जर विचार केला तर अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंत तुम्हाला विविध वेशभूषा, विविध भाषा 12 कोसावर बदलते आणि भाषेतल्या विविध भावछटा दिसतात आपल्याला. म्हणजे आता इथं माझ्या शेजारी मास्तर बसलेले आहेत. कंडक्टरला मास्तर म्हटलं जातं. हे का म्हटलं जातं हा एक संशोधनाचा विषय आहे. शाळेत मास्तर शिकवतो. मास्टर हा शब्द मास्टर या इंग्रजी शब्दापासून तयार झाला आणि तसं कंडक्टरला मास्तर म्हटलं जातंय. तसं महाराष्ट्रातल्या का म्हटलं जातं? कारण शिक्षकाची भूमिका जशी ओरडून सांगायची असते तशा सगळ्या त्या असणाऱ्या प्रवाशांना मास्तरचीच भूमिका वठवायची असते. म्हणजे कुणीतरी माझ्यासारख्या शहाण्या माणसानं ओ मास्तरासारखं बोलू नका म्हणलं तर त्याला एकदा जी मास्तर एकाला म्हटलं ती चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळे कंडक्टर मास्तर झाले. मी तर कॉलेजला असताना बघितलं ओ कंडक्टर महाग म्हणले उदर कंडक्टर म्हणले हा राग आहे, पण मास्तर म्हटले त्यांना जरा अशी जी भूमिका आहे ती आहे सगळी. तसंच वेशभूषेची जशी आहे, शब्दांची जशी आहे तशी असणाऱ्या पदार्थांची आहे. प्रत्येक प्रांतामध्ये तुम्ही कोकणात गेला तर भात असेल, तिथं वेगळा पदार्थ असेल. पश्चिम महाराष्ट्राला तर वेगळा पदार्थ असेल. कोल्हापूरला गेला तर तांबडा पांढरा रस्सा असेल. झणझणीत आमची आमटी असेल. तुमच्याकडे आला तर ती काळी आमटी आहे. तर हे सगळं जे आज तुम्ही आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं जेवण द्यायला शोभो. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या बंधुरांनी सांगितले हेच करायचं, आज घरीच करायचं. मला सांगा हे काय काय पदार्थ होते? आता तो एक पोळीचा प्रकार हा एक मांडा आहे. हा, आणि आमच्याकडे मांडा आणि आंबेरस हो हा म्हणजे प्रसिद्ध लोकांना आवडणार. लोकांना आवडणार. आणि मग त्याच्याबरोबर ती भजी असतात, कुरडई असते, परत काळी आमटी असते, भात असतो. आणि आंबेरसाचा म्हणजे तो आमच्या भागामध्ये आता मी इकडे शिर्डी भागात बघितलं तर आषाढ महिन्यामध्ये कंदुरीचा बेत असतो. आमच्याकडे तो नसतो, पण आमच्याकडे त्याच्या अगोदर मे महिन्यामध्ये जास्तीत जास्त आंबेरसाचं जेवण असतं. आणि यांची आंबेरस जर असला पाहुणे मित्र आणि भाऊबंद अशी कमी 5-50 किंवा त्याच्या पद्धतीने किंवा त्यांच्या संबंधानुसार 100 सामुदायिक जेवण सुद्धा आंबेरसाचं असतं. नारायणात जेवण असतं तर आंबेरसाचं, लग्नात जेवण आंबेरसाचं लग्न तरी करू शकते. बरं. आणि शक्यतो म्हणजे बहुतेक कार्यक्रमात आंबेरस हा आमच्याकडे सीजन कॉम्बो रस आंब्याचा टाइम असला तर तो जास्तीत जास्त हे पावसाळ्यात तुम्ही आंबा उपलब्ध कुठून घ्या? इथं आमची त्याने सैरी कंपनी आहे होय. आणि त्याचे इथे हे सभासद झाले जे लोक हो. तर त्यांचं म्हणजे मग त्यांच्याकडे आंबा हा कधी बी अवेलेबल असतो. एअर हॉस्टेल ठेवलाय का? हा. हा. आणि मग तो चांगल्या क्वालिटीचा आंबा आणून हो. तिथून तो बनवून बनवून आणायचं. हा हा हा. ऑर्डर दिली का मग 2 तासात बनवून. चांगलं आहे, चांगलं आहे. खूप सुंदर. आता मला सांगा हे सगळं तुम्हाला आंबेरसाचं जेवण आम्हाला घालावं असं वाटलं. हा मांडा जो प्रकार आहे, सुरुवातीला मांडा म्हणजे मला मांडा आहे असं मला काय वाटलं की असं काहीतरी जाड काहीतरी पदार्थ तुम्ही देणार आहे, पण तुम्ही पोळीच आणली. ह्याला मांडा का म्हटला हा चुकता आहे. हे मांडा तयार कसा केलाय? हा मांडा म्हणजे जी आपली पोळी असते, हो पोळीला जेवढं पीठ असतं त्यापेक्षा थोडं पीठ वाढवं असतं. हो. त्याचे पुरण? पुरण नाही, पीठ कणिक पडते. आणि नंतर मग ते कणिक 2 गोळे करून ते बारीक लाटणे, त्याच्यामध्ये पुरण टाकणे. आणि मग तो आमच्या ज्या महिला आहे थोडं लाटून घेतात आपल्या पोळी एवढा. हो. नंतर मग तो असा हाताने फिरवतात. हाताने फिरवतात इथं आणि इथं. तो असा हाताने फिरवता लांब लांब होतो आणि गोल होतो. आणि मग तो असा अलगद टाकावा लागतो, खापरावर टाकावा लागतो. आणि ते खापर खूप मोठं असतं आणि ते शक्यतो चुल्यावरच असतं. आणि चव बी अलगच असते. आणि तो जरा खरपूस वगैरे असतो म्हणजे. आणि तो कमीत कमी हा मांडा तुम्ही 3 ते 4 दिवसापर्यंत तरी खाऊ शकता. तो खराब होत नाही, त्याला बुरशी वगैरे काहीच येत नाही. हे लक्षात आलं कारण पोळी असली तर ती करपली असते, पण कुठेही करपलेलं नव्हतं. आणि त्याच्यात मऊदारपणा इतका होता आणि त्याच्यात चिवटपणा होता आणि त्याच्यात चवदारपणा इतका जोरात होता. पण हे जे तुम्ही केलेला मांडा आहे त्याच्यानंतर खाप बनवले गोल आणि ते नंतर दिले. एक मांडा एखादा माणूस 2-3 खाऊ शकतो, एखादा माणूस एखादा खाऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं या मांड्याची रचना मोठी असते. पण त्याच्याबरोबर काय काय होतं? त्याच्याबरोबर ही काळी आमटी म्हणजे काय? आमच्याकडे असणारी लाल तशी काळी आमटी ना. तर काळी आमटी म्हणजे आमच्याकडे समजा पूर्णचा मांडा म्हणल्यानंतर तो बी गोड आहे, थोडा रस पण गोड आहे.
म्हणतो त्याच्याबरोबर नेहमी चव सगळं येण्यासाठी. गोड गोड म्हणण्यापेक्षा तिखट थोडंसं तिखट बी पाहिजे तोंडाला चव येण्यासाठी. चव येण्यासाठी आणि बरोबर. त्याच्याबरोबर भजी पण असते हो आणि कुरडई वगैरे असं आता तुम्ही म्हणला की पोळी आता तुमच्याकडे करतात आमच्याकडे महिला पोळी तेलाची पोळी करून ती जी हे असते ना लाकडी लाखायचं असतं ना त्याला दोन मासे घेतात उधळून आणि पुन्हा त्या तव्यावर टाकतात अशी असे टाक बरोबर म्हणजे हा एक प्रकार आहे आणि जो भात जो होता हा भात म्हणजे कसला इंद्रायणी भात ह्याचा होता म्हणजे म्हणजे चिकट होता. लोकांचा नव्हता, शेतकऱ्याकडून जे आज आणतात. तुम्ही गोडशेंच्या मळ्यात गेले का तर आपल्या भागामध्ये जे आपले लोक जे आहे बहुतेक जवळचे म्हटल्यानंतर तर इंद्रायणी तांदूळ खायला इतका चविष्ट असतो सुवास असतो. हा सुवास बी असतो पण तो चिकट असतो चिकट राहतो मग शक्यतो आम्ही सुद्धा तोच वापरतो आणि गोडशेन ते सुद्धा कोणाला बी वारंवार म्हणतात देतात. तेच देतात खूप सुंदर म्हणजे तुम्ही मांडा हा पदार्थ आज आम्हाला घातला आणि त्याचा मांडे आपण नुसतं ऐकून होतो ऐकून होतो. प्रत्यक्ष त्याच्याबद्दल आपण तुम्हाला प्रतिक्रिया विचारणार आहे आणि ह्या सगळ्या मांड्याच्या जेवणाचा इतका सगळा सामुदायिक आस्वाद घेतला आणि एकट्या लोकांनी घेतला असला तर 4 घास गेले असते पण आता सगळ्यांनी घेतल्यामुळे डबल 8 घास गेले एवढा त्याच्यामध्ये रुची होती आणि तुमच्या सगळ्या माता भगिनी जे आहेत किंवा वहिनी जे आहेत त्यांनी खूप आग्रहपूर्ण सगळ्यांना आम्हाला खाऊ घातलेला आहे खरोखर त्यांच्या हाताचं कौशल्य तुम्ही वर्णन केलं बरोबर आहे पण त्यांचं प्रत्यक्ष करताना जर बघितलं असतं आम्ही तर त्याच्यात खरा आनंद झाला असता. प्रत्यक्ष त्याच्यात खरा आनंद झाला असता. आणि हा सगळा प्रत्यक्ष कालाचा आता कधी परत योग आला तर आपण नक्की घेऊ तर तुम्ही लेट आले नाही तर ते पण तुम्हाला बघायला भेटलं. खूप सुंदर अण्णा हे सगळं जेवण झालं त्याचं वर्णन तुम्ही केलेलंच आहे ते सर काय होतं का पूर्वी ऐकलं होतं ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे बांधायचे ते मांडे शब्द ऐकला होता तो पण आज ते मांडे आपल्याला प्रत्यक्ष खाण्यात आले याचा म्हणजे फार आनंद झाला नाही हे मांडा ना मांडा म्हणजे माझ्या आम्ही वाचतो सगळं ज्ञानेश्वरी वाचलेले आहे सगळं आहे त्यांचं जीवनचरित्र सगळं नामदेव महाराजांच्या आधी समाधी आणि तीर्थावली प्रकरणामध्ये सगळं वर्णन आहे त्याचं पण मांडा म्हणजे आम्हाला वाटायचं की असं चपटं काहीतरी केलंय जाड आणि ते रोटा केलेला आहे आणि तोच घातलेला आहे पाठीवर भाजलेला आहे पाठीची त्याची उष्णता त्याची झाली तेव्हा असं वाटलं पण प्रत्यक्ष ते जरी वर्णन खरं खोटं काय असलं तरी सुद्धा मांडा नावाचा प्रकार पुणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आता मी बघितला आणि आमच्या दृष्टीनं ती मोठी पोळी आमच्या दृष्टीने पण तुमच्या दृष्टीनं आम्ही ते तव्यावर भाजेल त्यामुळे तिथं जादा कमी जास्त उष्णता होऊन त्याला करप होऊ शक्यता आहे पण तुम्ही खापरावरती भाजला त्यामुळे त्याला समान उष्णता मिळाली आणि त्यामुळे त्याच्यात आणखी गोडी जी आलेली आहे ते खूप सुंदर आहे तिला 4-5 पडदे आले ना हा पडदे आले 4-5 आणि खूप सुंदर त्याचा खरपूसपणा वाढला आणि खापरे मातीचं असं हा. असतं त्याच्यामध्ये खापर टाकतं आणि ती खूप म्हणजे तव्यापेक्षा वेगळं ते असं. तव्यावर पोळी करपू शकते जसं आपल्याला माठातलं पाणी चवदार हा. लागतं तसा प्रकार खूप आम्हाला लोकनाट्य तमाशा महोत्सवामुळं किंवा जगताप अण्णांच्या प्रेरणेनं आम्ही महाराष्ट्र जेव्हा फिरायला लागलो तेव्हा महाराष्ट्रातली खरी प्रॅक्टिकल संस्कृती आम्हाला कळायला लागली पुस्तकात वाचणं आणि प्रत्यक्ष जाऊन ते बघणं याच्यात जमीन आसमानचं अंतर आहे तर ते आज प्रत्यक्ष बघायला मिळालं आता ज्या ज्या भागात अण्णांचा प्रभाव वाढतोय त्या त्या भागात आणखी काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे हे मात्र नक्की आणि खूप आनंद झाला तुम्हाला भेटल्याबद्दल आणि तुम्ही केलेलं मांड्याचं वर्णन मला खूप आवडलं धन्यवाद जेवण आहे. आई ती